सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक ग्रामपंचायतनं सहभाग घेतला आणि गेली 1 वर्षापासून या अभियानामध्ये यशस्वी कामकाज ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थ लोकसहभागातून करतायत। इथं विविध उपक्रम आणि विकास कामं करत हे अभियान यशस्वी पद्धतीनं पार पडलंय। या अभियानात तालुकास्तरीय तपासणीमध्ये संगमनेर तालुक्यात धांदरफळ बुद्रुक ग्रामपंचायतनं प्रथम क्रमांक मिळवलाय आणि 15 लाख रुपयांचं बक्षीस पटकावलंय, तर जिल्ह्यात देखील धांदरफळनं दुसरा क्रमांक मिळवलाय। आज जिल्हास्तरीय कमिटीनं धांदरफळ बुद्रुकला भेट दिली। यात सांगली जिल्ह्याचे IAS मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि त्यांच्या टीमनं दिवसभर तपासणी पूर्ण केली। ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ मंडळी, सर्व शासकीय पदाधिकारी, ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक या सर्वांनी प्रमुख मान्यवरांचं जोरदार स्वागत केलं। हे अभियान यशस्वी करण्यासाठी गेली 8 महिन्यापासून जीवाचं रान करणाऱ्या सरपंच उज्ज्वला देशमाने, तसेच ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक, उपसरपंच, सर्व सदस्य मंडळ, ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी, सामाजिक संस्था, स्वदेश टीम आणि ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक या सर्वांचे आभार स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेचे बाळासाहेब देशमाने यांनी मानले। आपण धांदरफळकर काम करणारे माणसावर मी साहेबांना सांगितलं की आम्हाला मार्केटिंग कमी जमते, परंतु आम्ही कामं जादा करतो। शिनारे साहेबांना पण सांगितलं, याच्या अगोदर जे काही विकास अधिकारी होते नागरे साहेब यांनी सुद्धा आपल्या गावाचं खूप भरभरून कौतुक केलं। आणि साहेब गेल्या 10-11 वर्षापासून आम्ही गावातला प्रत्येक माणूस म्हणजे ग्रामपंचायतचा सदस्य, सरपंच पासून तर ग्रामपंचायतचा असलेला शिपाई, त्याचबरोबर गावातला तळागाळातला असलेला आमचा 5 वर्षाचा मुलगा ग्रामस्थ, तर 90 वर्षाची आजीबाई यांनी सगळ्यांनी एक ध्यास घेतलेला आहे। या गावचा विकास झाला पाहिजे, गाव चांगलं सुंदर झालं पाहिजे, निसर्गरम्य झालं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे। साहेब, आमचं गाव हे 18 पगड जाती धर्माचं गाव आहे। सगळ्या जाती धर्माचे लोक या गावात राहतात। 2011च्या जनगणनेनुसार आमचं गाव हे 5,500 लोकसंख्येत होतं आणि आता 2026च्या जनगणनेनुसार म्हणजे याच्यानुसार मतदार यादीनुसार आम्ही सांगतो की आमचं गाव सुमारे 10 ते 11 हजार लोकसंख्येचं गाव झालं। आणि एवढं मोठं गाव सांभाळता म्हणजे अगदी सरपंच असेल, उपसरपंच असेल किंवा बॉडी असेल ग्रामपंचायतची किंवा अधिकारी वर्ग असतील, यांना खूप नाकेनऊ येतं। आणि त्यात आम्ही हा प्रत्येक कोणत्याही संत गाडगेबाबा मिशन असेल सहभागी झालो। मागे वसुंधरामध्ये आम्ही नाशिक विभागीय पहिलं बक्षीस मिळवलं, त्याच्यामध्ये सहभागी झालो। त्यावेळेला वरपे साहेब होते आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की ग्रामविकास अधिकारी मंडलिक साहेब आल्यामुळे आणि आमचा सरपंच मॅडम उज्ज्वलाताई देशमाने यांची मस्त जोडगोळ बसली आणि गेल्या 2 वर्षापासून इतकं भयानक काम स्पीडी मंडलिक साहेब आणि देशमाने ताई आणि सगळे सदस्य मंडळ यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे। आम्ही सगळे गावकरी त्याला साथ देत असतो। प्रवरा नदीच्या काठी वसलेले हे आमचं गाव रामेश्वर तीर्थस्थान हे आमचं वैभव आहे। या गावाचं तिथली डेव्हलपमेंट साहेब आपण पाहिलीच आहे। खूप सुंदर आम्ही असं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्ही मार्केटिंग इतर गावांपेक्षा कमी करत असेल, परंतु काम हे उंचीवर नेण्याचं केलेलं आहे। आणि ग्रामविकास अधिकाऱ्यानं सुद्धा खूप सुंदर असं काम केलं। आणि कोणतंही आता तुम्ही आमचं दप्तर तपासलं तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही कोणतीही गोष्ट चुकीची केलेली नाही आणि करणार सुद्धा नाही। आमचं एक ब्रीद वाक्य आहे की आम्ही विश्वास जपतो आणि आम्ही विश्वास जपतो। विश्वासाला पात्र राहून आम्ही सगळे कामं हे मुख्यमंत्री पंचायत राज, समृद्ध पंचायत राज जे आहे अभियान, त्याचे जे नियम आहे
त्याचं पालन करून सगळं केलेलं आहे. तुम्ही दप्तर तपासताना तुमच्या लक्षात आलं असेल, येईलच आता आम्ही या ठिकाणी आता बरेचसे स्पॉट डेव्हलप केलेले आहे. सुंदर गाव आहे आणि इतके सुंदर सुंदर स्पॉट डेव्हलप केलेले आहे. शासनाचा निधी येतच राहील, परंतु गावाच्या लोकवर्गणीतून जास्तीत जास्त कामं झाले पाहिजे. आणि निश्चित एक आदर्श आम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे की गावाच्या लोकवर्गणीमधून जे काही कामं असतील, कुठं पाईप तुटला पदर खाताना, कुठं बल्ब उडाला पदर खाताना, तिथले रहिवासी असेल, गावातला कार्यकर्ता असेल, गावातली पतसंस्था असेल, गावातली सोसायटी असेल, गावातला दुटेरी असेल, यांच्या माध्यमातून वेगवेगळे पैसे गोळा करून किंवा रामेश्वरचा भाविक भक्तगण असेल किंवा उद्योग समूहाचे वेगवेगळे उद्योग समूह असतील, यांच्या माध्यमातून आम्ही खर्चाने गाव वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच गावांना निधी येत आहेत, परंतु आम्ही निधी न मागता खर्चाने काम करतो. एवढंच आमचं कामाची खरी पावती आहे. या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामध्ये सर्वांगीण शाश्वत विकास व्हायचा असेल तर जसं सुरुवातीला प्रास्ताविक त्यांनी मांडलं की प्रत्येक गावाचा विकासासाठी प्रत्येक वेळेस केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की एकजुटीने एकत्र आलो तर ज्याला शक्य आहे त्याने लोक वर्गणी द्यायची, देणगी द्यायची, गावाच्या विकासासाठी द्यायची. ज्याला देणगी आणि वर्गणी शक्य नसेल त्याने कमीत कमी गावासाठी एक वेळ द्यायचा, श्रमदान करायचं, स्वच्छता करायचं, वृक्ष लागवड करायची, शाळेसाठी अंगणवाडीसाठी काहीतरी करायचं. गावाला काहीतरी देऊ लागतं. देण्याच्या भूमिका स्वरूप बदलेल, परंतु केवळ शासनावर अवलंबून राहून कोणतंच गावाचा आजपर्यंत विकास झालेला नाही. तुमच्या जिल्ह्यातले अतिशय आदर्श गावं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहिजे. अण्णा हजारे साहेबांच्या राणीगंज सिंधी गावापासून ते पोपटराव पवारांच्या आपल्या हिवरे बाजारपासून तर आमच्याकडे संभाजीनगरला भास्करराव पेरे असतील का चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये बाबा आमटे आणि प्रकाश बाबा आमटे यांचा आनंदवन असेल, कोणतंही गाव जोपर्यंत गावातले लोक समोर येत नाही तोपर्यंत गावाचा सर्वांगीण विकास आणि झालेला विकास टिकणं शक्य नाही. म्हणून या अभियानाच्या वतीने आपल्याला आवाहन सुद्धा आहे की आपल्याला ऑलरेडी एकत्रित येऊन काम केलेलं आहे, पण याला टिकवा आणि याच्यामध्ये सुद्धा प्राधान्य पाहिजे. लोकवर्गणी द्यायची म्हणली तर मंदिरासाठी द्यायला सगळे तयार होतात. मंदिरासाठी द्याच, पण शाळेसाठी पण द्या, स्वच्छतेसाठी पण द्या, अंगणवाडीसाठी सुद्धा द्या. आणि याच्या पलीकडे जाऊन या अभियानाचा दुसरा उद्देश की गाव स्तरावरील सगळ्या संस्था सक्षम झाल्या पाहिजेत. शाळा असेल, अंगणवाडी असेल, उपकेंद्र, PSC असेल, पशुवैद्यकीय दवाखाना असेल, ग्रामपंचायत कार्यालय असेल, याला सगळ्या संस्थेला सक्षमीकरण करायचं आहे. गावाला समृद्ध करायचं आहे तर आपले सगळे वयोवृद्ध इथं उपलब्ध आहेत आणि जे आपण गावाचं भविष्य बनतो ते भविष्य आपलं या अतिशय खतरनाक उपकरणावर बिझी आहे. हे असं करता 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 जेव्हा 1.5 GB संपतो तेव्हाच त्या आपल्या भविष्याच्या पिढीला कळतं की दिवस संपलाय आणि सकाळी जर डेटा आला तेव्हा कळतं की दिवस सुरू झालेला आहे. मग गावाचा समृद्ध विकास होणार कसा? म्हणून दुसरं, मी प्रत्येक गावात गेलो की सांगत राहतो की इथं बसल्याने की कोणाकडे तरी नोकिया 800चा मोबाईल आहे का? हात वरती करा. साधा मोबाईल कोणाकडे आहे? हात वरती करा, दाखवा. बघा त्यांच्याकडे आहे, त्यांच्यासाठी त्याच्या टाळ्या आली. सर्वात सुखी प्राणी ते आहे. आज 2026 म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य होऊन 70, 75, 80 वर्ष होऊन आले तरी सुद्धा जर आपल्या गावागावातल्या महिलांच्या रक्तामध्ये हेमोग्लोबिनचं प्रमाण नाही आहे, ॲनिमिया आहे, अजून सुद्धा जर आपल्या ॲनिमिया मुक्त गावासाठी मेहनत घ्यावं लागू राहिली तर हे आपल्या सगळ्यांचं अपयश आहे. त्याचं कारण काय? तर कारण सोपं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी गरमागरम जेवण बनलं की सगळ्यात पहिलं पुरुष मंडळी खातो आपण सगळ्यांना. पुरुष मंडळी पोट भरून खाते, पोट निघेपर्यंत. मग उरलं की आमच्या महिला मंडळ खातात, आमची आई, आमची बहीण, आमची पत्नी.
गावात पंगत बसली की पहिले पुरुष मंडळी बसून घेतात, यांना घाई असते जाण्याची. कुठे जाणार माहिती, मग घाई असते जाण्याची. पहिलं पोट भरून हे घेऊन घेतात पोट निघेपर्यंत, मग उरला सुरल्या पंक्तीमध्ये महिला खातात आणि ते घरी मग बनवत पण नाही, काही कमी पडलं तर कारण स्वतःच बनवावं लागतं. मग कसं महिलांचं आरोग्य चांगलं राहणार, कसं रक्तामध्ये हेमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं राहणार, मग कसं चांगलं आरोग्यदायी बाळ जन्म येणार. म्हणून मी सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात सांगतो, एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायचा आहे. पहिली पंगत महिलांची. तुमच्या गावात तुम्ही राबवणार का? घरी आता जेवण आजपासून गरमागरम तयार केलं की पहिलं महिलांना पोट भरून जेवण करून घ्यायचं आणि मग उरलं सुरलं की पुरुष मंडळी जेवतील. आणार ना? करायचं ना? करायचं का? पुरुष मंडळी होकार म्हणलेला आहे. सरपंचाच्या घरापासून सुरुवात करू. प्रथम नागरिक हे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, याला एकही रुपया खर्च लागत नाही, पण हे हा बदल होणं अपेक्षित आहे. तुमच्या गावाचं देवस्थान मी बघितलं, मला वाटतं की येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये ते अतिशय चांगलं सुंदर बनणार आहे, कारण सध्या काम सुरू आहे. आणि तिथे माझ्या हस्ते झाड लावलं तर नक्कीच माझी अजून 25-30 वर्ष नोकरी बाकी. जेव्हा जेव्हा मला नगर जिल्ह्यात त्यांनी संधी मिळेल, मी त्या झाडाला आणि तुमच्या देवस्थानला पुनश्च एकदा भेट देईल. या निमित्ताने मी सगळं जे युवकांनी म्हटलं किंवा त्यांच्या पालकांना हे सांगू इच्छित की गावातलं आहे म्हणून आपण कमी आहे असं समजू नका. खरी ताकद मी पण छोट्याशा गावात राहतो. 1600 लोकसंख्या माझ्या गावाची. आई अंगणवाडी एक सेविका आहे. 1600 लोकसंख्येच्या गावाच्या दिल्लीपासून ते राजधानीच्या दिल्लीपर्यंतचा माझा प्रवास आहे. मग एकच गोष्ट आढळली आहे की शहरापेक्षा गावातल्या लोकांची मेहनत करण्याची क्षमताला कोणीच हात धरू शकत नाही. त्याच्यामुळे तुमची क्षमता अतिशय चांगली आहे. तुमच्या गावाने स्वतःला सिद्ध केलेल्या इतरही अभियानामध्ये मी पुनश्च तुम्हाला तुमच्या भविष्यातील ग्रामाच्या विकासासाठी माझ्यातर्फे फार फार शुभेच्छा देतो. तपासणीपूर्वक न राहता तुम्हाला भविष्यात कधीही माझी कोणत्याही प्रकारची मदत लागली मला कळवा. मला फक्त एवढं म्हणायचं की सर 5 जून 2026ला तुम्ही आमच्या गावात तपासणीला आले होते, त्या गावचा मी आहे, मला अशी मदत पाहिजे, मला आनंद होईल तुम्हाला मदत करायची. यावेळी सरपंच उज्ज्वला देशमाने, उपसरपंच भारत कोल्हे, संकेत वल्वे, अतुल देशमुख, जयराम दिवटे, पोपट वागचवरे, रंजना कवडे, दीपाली वागचवरे, भारती भोपळे, संगीता गायकवाड, अक्षता डेरे, सुरेखा तोरकडी, जयदेव डेरे, ग्रामपंचायतीचे अधिकारी सुरेश मंडलिक, रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुनील देशमुख, उपाध्यक्ष विजय कोल्हे, सचिव दत्ता कासार, वासुदेव वागचवरे, अशोकराव बलवे, राजेंद्र देशमुख, अरुण तोरकडे, सतीश शेटे, मंदा शेटे, स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने, युवा सदस्य नवनाथ देशमाने, नवनाथ नायकवाडी, विशाल काळे, सचिन देशमाने, स्वदेश उद्योग समूहातील सर्व सहकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, अनिल देशमुख, रावसाहेब डेरे, महिला बचत गट, पुरुष बचत गट प्रतिनिधी, ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, आरोग्य विभाग, महसूल विभाग, महिला बाल कल्याण विभाग, विद्युत विभाग, शासनातील सर्व पदाधिकारी यांची हजेरी होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.